नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2026ला झालेले पोलीस भरती पेपरमधील GK आणि GSचे प्रश्न. आजचा आपला हा भाग 4था आहे आणि या आधीचे 3 भाग बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथाचे लेखक कोण आहे? त्याचं योग्य उत्तर आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल. शंकर आचार्य समितीने 2016 भारताचे आर्थिक वर्ष असे करण्याची शिफारस केली होती. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या साली महाराष्ट्रात राज्य बियाणे महामंडळाची स्थापना झाली? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1976. प्रश्न क्रमांक 4, रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे काय उत्सर्जित करतात? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड CO2. पुढचा प्रश्न बघूया. जैववायूमध्ये 60% प्रमाण या वायूचे असते. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिथेन. प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली हा भारताचा पहिला महासंगणक बनविण्यात आला. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए परम. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणता प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर्थ्रोपोडा. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धुमाळवाडी. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता? अतिशय सोपा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिल्वर पापलेट. पुढचा प्रश्न, समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर मुंबई. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते धरण महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखतात? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोयना धरण. पुढचा प्रश्न, हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत 2026 ते 2031 महाराष्ट्र शासन किती कोटी वृक्ष लागवड करणार आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 300 कोटी. पुढचा प्रश्न बघूया. जगातील पहिले सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात कोठे उभारण्यात येणार आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जायगाव नाशिक. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा महाराष्ट्र तसेच भारतातील पहिला AI जिल्हा ठरला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंधुदुर्ग. हा करंटचा प्रश्न आहे. अंडर 19 पुरुष विश्वकप क्रिकेट स्पर्धा 2026 मध्ये भारतीय संघाने कोणत्या संघाला हरवून 6व्यांदा अंडर 19 विश्वकप जिंकला? त्याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड. सुदान देशामधील हिंसक संघर्षातून भारतीयांची सुटका करण्यासाठी 2023 मध्ये कोणते ऑपरेशन भारताने राबविले होते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑपरेशन कावेरी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ वर्धा जिल्ह्यात येत नाही? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दीक्षाभूमी. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? त्याचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हळद. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे वर्धापन दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2 जानेवारी. महाराष्ट्र पोलिसांचा आपत्कालीन प्रतिसाद नंबर कोणता आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 112. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही वर्धा जिल्ह्याला लागून नाही? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भंडारा. भारत सरकारद्वारे नक्षलवाद संपविण्यासाठी कोणत्या तारखेचे लक्ष ठेवलेले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 31 मार्च 2026. LPG व CNG हे गंधहीन वायू असल्याने त्यांची गळती शोधण्यासाठी त्यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ मिसळला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे इथाइल मरकॅप्टन ऑप्शन ए. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा प्रदान करण्यात आला? त्याचं योग्य उत्तर आहे 3 ऑक्टोबर 2024 ऑप्शन बी.
भारतामध्ये नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू करण्यात आले? त्याचं योग्य उत्तर आहे 1 जुलै 2024 ऑप्शन सी. यक्षगान ही कोणत्या राज्याची लोकप्रिय पारंपरिक नृत्यकला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 8. प्रश्न 2025 सालची नोबेल शांतता पुरस्कार विजेती मारिया कुरीना माचादो ही कोणत्या देशाची निवासी आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्हेनेझुएला. पुढचा आणि शेवटचा प्रश्न जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड. अशा प्रकारे भाग 4 इथे संपलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.